मग मधले लोक ठरवतात कोणी गेलं पाहिजे साहेबाकडे. जर गेलाच एखादा माणूस लगेच चमच्या कानात सांगतो त्यांनी मतदान नाही केलं बरं का आपल्या, त्याचं काम ऐकू नका. आणि त्यांनी जर नाही ऐकलं तर ती दुर्बुद्धी. विठ्ठल फार इतिहास भरलाय महाराज या गोष्टीने, इतिहास. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो कैकेयीचं सोडा, आपण तिलाही माफ करू. देवाच्या आणि संताच्या सानिध्यात राहणारे हे सुद्धा दुर्बुद्धी सुचू शकते, यांना सुद्धा दुर्बुद्धी सुचते. जनकाच्या घरात सीता जन्माला आली की ज्या जनकाचं उदाहरण गीतेमध्ये दिलं जातं की अर्जुना जनकाप्रमाणे काम कर. कृष्ण उदाहरण देत आहेत, कृष्णम वंदे, ते उदाहरण जनका, त्यांची मुलगी जानकी आणि देवाची पत्नी ज्या रामाचं संपूर्ण जगामध्ये उदाहरण दिलं जातं, त्या रामाची पत्नी सीता. म्हणजे बघा, संताच्या कुळात जन्माला आली आणि देवाची पत्नी झालेली सीता. आणि दुर्बुद्धी म्हणजे काय? हरण पाहून आपला नवरा पाठवणं ही दुर्बुद्धी. दुःख कुठून निर्माण झालं? 12 वर्ष बरोबर आहे रामाच्या जंगलामध्ये, दुखी नाहीये. माझा मुद्दा समजून घ्या. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्या खेडेगावातल्या स्त्रिया आहेत ना, त्यांनी हे उदाहरण घ्या. आदिवासी क्षेत्रामध्ये दंडकारण्यमध्ये राहणाऱ्या सीतेला नवरा बरोबर आहे म्हणून 12 वर्ष दुःख नाही. नवरा बरोबर आहे म्हणून 12 वर्ष. जर का तुमची इच्छा बदलली, दुर्बुद्धी सुचली आणि नवऱ्याला जर तुम्ही काम सांगितलं ना, संसार उद्ध्वस्त होतो. अभंग लहान नाही आहे, अर्थ फार महान आहे. कोण? देवाच्या सानिध्यातल्या सीतेला दुर्बुद्धी सुचली आणि एका हरणाच्या मागे राम लावला. मराठी नाही कळले ना? तुम्ही सगळे तेच आहेत हो, सगळे तेच आहेत. जो देव नवसाला पावणार आहेत त्याला जाऊन तुम्ही सांगता देवा एवढं काम कर. कुणाला काम सांगितलं तुम्ही? तुम्हाला कधीतरी सुचतं का की त्याची योग्यता काय? अहो तुम्ही भाग्यवान आहेत महाराज. एक जण गडावर पोरगी घेऊन आला, MBBS झालेली, आणि मला सांगितलं महाराज ही MBBS झाली, आता हिचं तुम्ही बघा. गडाच्या महंतानी. मी म्हणलं अहो ते आता तुमचं ओळख नाही. नाही नाही, मोठे बाबा करत होते. म्हणजे तिथपर्यंत काम सांगणारी लोक आहेत. कोणी कोणतं काम करावं आणि काय नाहीच कळत. विठ्ठल आता या गावामध्ये विष्णू भैरव आहेत, रक्षण करण्याचं ठिकाणी. तुम्ही भाग्यवान आहेत, एवढ्या चांगल्या तीर्थामध्ये जन्म झाला, राहताय तुम्ही. महादेवाचे अवतार आहेत आणि ते आपल्या गावामध्ये आहेत. 100-150 गावांचं दैवत आहे. अशा देवाचे तुम्ही शिष्य आहात. आता मी तुम्हाला अजून उलटा प्रश्न विचारतो. तुम्ही पंढरपूरला गेलात, विष्णूच्या मंदिरामध्ये गेलात, पाया पडलात तुम्ही, आणि घरात दारिद्र्य आहे, भगवंताला म्हणता तुम्ही घरात दारिद्र्य, जरा लक्ष्मी पाठवा. एवढं सोपं आहे का न्यायाचार्य? तुम्ही ज्यांच्याकडे गेलात विष्णूकडे, त्याची पत्नी मागताय, कधी सुचलं का तुम्हाला? असा जगात कुठला दोस्त आहे का तुमचा प्रेमळ की तुम्ही त्याच्या घरात गेलात, त्याला विनंती केली व तुमची पत्नी आमच्या घरी पाठवा? आहे? तुम्ही जेव्हा लक्ष्मी मागता विष्णूला, कसं पाहिलं पाहिजे तुमच्याकडे विष्णूनी? खरंच भक्ती करता का तुम्ही? अशा 1000 उदाहरणे आहेत. मी तुम्हाला एक तुमच्या जीवनातल्या काय चुका आहेत ते सांगतोय तुम्हाला. तुम्ही पूजा करताय का काय करताय नेमकं तुम्हाला कळत नाही. याच्यासाठी ज्ञान लागतं, याच्यासाठी सुबुद्धी लागते.
विठाला म्हणून जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांचा अभ्यास करा तुम्ही, नवसाला पावणाऱ्या देवाकडे जातात. गंमत म्हणून सांगतोय बरं का, व्यंकटेश्वर आपल्या भारतामध्ये सगळ्यात उत्पन्न असणारं देवस्थान आहे. मी गेलो होतो तिथं, तिरुपतीला. ते हुंडीमध्ये पैसा येतो, रात्री मोजलं जातं. मग मी विचारलं की हा जो पैसा येतो याचा काय इतिहास आहे, काय? त्यांनी सांगितलं की लग्नासाठी तिरुपतीने कर्ज घेतलं होतं कुबेराकडून. इतिहास पण कसे भारी भारी बघा. कोणी कर्ज घेतलंय? तिरुपतीने. कोणाकडून घेतलंय? आणि त्याचं व्याज रोज चुकवलं जातं, आणि त्या देवाकडे तुम्ही जाता पैसे मागायला जो मुळात कर्जात आहे. आणि कर्ज तिरुपतीचं, आणि तुम्ही त्याला हुंडीमध्ये पैसे टाकतात. काय भारत आहे आपला! हे तत्वज्ञान. आणि याच्यामुळं काय झालंय, भारताचं तत्वज्ञान बदनाम झालंय. परमाणूचा शोध ऋषीने केलेला आहे. सूर्य एका ठिकाणी पृथ्वी फिरतेत याचा शोध संतांनी घेतलेला आहे. आणि ह्या मूर्खपणामुळं अध्यात्म बदनाम होतं. विठाला नाही समजत आपल्या. आणि जर तुम्हाला नाही तुमच्या इच्छेला आलं, ज्ञानोबांनी ओव्या इतक्या सुंदर दिलेल्या आहेत. मग बिघडली या टाकीती नाही म्हणून. जर तुम्ही एखाद्या साधूकडे गेला, एखाद्या देवाकडे, अजिबात नाही पक्ष बदलण्याची जुनी प्रथा आहे. देव बदलणारी लोक आहेत हो. हे ज्ञानोबांच्या ओव्या आहेत देव बदलण्याच्या. बिघडली या टाकीती नाही, हा देव नव्हताच, माझ्या नवसाला पावला नाही, बदला देव. मग देव बदलणाऱ्या भारतामध्ये आपण राहतो. पक्ष बदलण्याचा काय कौतुक आहे आपल्याला? कधी महंत बदलतात, संत बदलतात, मांत्रिक बदलतात, नाही बदलला. काहीच नाही झालं तर नेता बदलतात. आणि नेता तो पाहिजेत, चुकीच्या कामाला प्रोत्साहन देणारा नेता पाहिजेत. म्हणून भारत सुधरत नाही. योग्य काम केलं ना, कुणालाच फोन करायची गरज नाही. जाताना ओव्हरटर्न लोड घ्यायचा ट्रकचा, अडकला की नेत्याला फोन, गाडी अडवली. नको चुकीचं काम करू. नाही कळालं? चुकीचं जर काम नाही केलं ना, देवाची ताकद नाही तुम्हाला शिक्षा द्यायची. याचं नाव गीता आहे. त्यालाच कर्मफळ असं म्हणतात. चुकीचं कामच केलं नाही, देवाची गरज नाही. आणि जर चुकलं ना, देव सुद्धा तुम्हाला वाचवत नाहीत. ही रामाच्या बापाची कथा आहे. काय दशरथाचा इतिहास आहे वा बघा. विठ्ठल सुचलं पाहिजे तुम्हाला, लक्षात ठेवा. इथं माफ नाही. आपण रामाला मानतो, पण कर्मफळ कोणालाच चुकलेलं नाही. कोणत्याच व्यक्तीला साधूला नाही, देवाला नाही. म्हणून कधीही सांगत असताना सांगतो, कर्म व्यवस्थित करा. प्रेम मिळेल, प्रेमाबरोबर मान मिळेल. प्रेमाबरोबर. तुमच्या गावात काही मी पहिल्यांदाच आलो आहे का? 22 वर्षानंतर तुम्ही मिरवणूक काढली, हे कर्माचं फळ आहे. तुम्हाला काय वाटलं? ज्या ज्या गावात मी जातो, गादीवर तर मी 22 वर्षापूर्वी बसलेलो आहे. तेव्हा कोण आडवे आले होते? तेव्हा नुसते आडवे होते. पण 22 वर्षामध्ये जो गडाची उत्क्रांती झाली, अन्नदान आणि ज्ञानाची उत्क्रांती झाली, समाजात प्रेम निर्माण झालं. दृष्टांत आहे बरं, नाही ते चुकीचा अर्थ काढा. दृष्टांत आहेत. प्रेम निर्माण झालं, एकता निर्माण झाली, आकडे वाढले. आणि ज्यांनी सत्कर्म केलं नाही ते वाकडे झाले. आपलं काही बांधायला बांधच नाही कुठे. टेन्शन, रोज टेन्शन हो. एक झाले की एक आकडा, एक झाले की मला म्हणजे महाराज पैसे काय करतात म्हणजे ये गडावर. आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही, जेव्हा आकडा जाहीर होतो याच्यावर सरकारचं लक्ष असतं. एवढं सोपं नाही, लपवणं सोपं आहे. जाहीर केल्यानंतर एवढं सरकार गाफील आहे काय? एवढा पैसा येतो, कुठं जातो?
अहो, एका माणसाने स्वतः गणित करून मला येऊन दाखवलं, मलाच माहिती नाही वर्षामध्ये वर्गणी किती झाली. महाराज एवढी वर्गणी झाली या वर्षामध्ये, नाही कळालं. याच्यासुद्धा ओव्या आहेत. पुढीलाचे ओझे ना आपले माथा घ्यायचे. वर्गणी झाली गडाला आणि ह्या महाराजाला टेन्शन, याच्याकडे पावती ती कशा करता, काय गरज काय. पुढा नीट आहे का, तुमचं जीवन अनमोल आहे हे पहिलं तुम्हाला कळायला पाहिजे. मराठी नीट आहे का, तुम्ही अनमोल आहात. चांगल्या माणसाला भेटा, चांगलं ज्ञान प्राप्त करा, वेळेचा सदुपयोग करा, हे परमार्थ आहे. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही अनमोल आहात हे तुम्हाला पटतच नाहीत. कोणी तुमचा टपली मारतं, कोणी तुमचा वापर करतं, कोणी तुम्हाला घेऊन जातं. नाही, जर तुम्हाला कंट्रोल होत नसेल, नीट आहे का, दुर्बुद्धी जर तुमची जात नसेल, होतं कधी कधी नाईलाज असो माणसाला, तंबाखू सोडावी वाटते, दारू सोडावी वाटते, चांगलं व्हावं वाटतं. काही काही मुलांच्या तक्रारीत 10वी 12वीच्या, महाराज अभ्यासात मन लागत नाही. प्रार्थना करा, आता मज ऐसे करी, आता मज ऐसे करी, अभंग आहेत, अतिशय चांगला अभंग. आता मज ही प्रार्थना आहे. हे महाराज लोकांचं आणि देवा धर्माचं काम. अरे बस रे, करू दे ना कीर्तन, लावलंय आता तुझं चांगलं चाललंय. विठ्ठल विठ्ठल मध्येच दुर्बुद्धी सुचली, त्याचाच अभंग आहे बाबा. तुझ्या स्वार्थासाठी एवढ्या लोकांचं ऐकणं बंद नको करू. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही धर्मामध्ये जा, कोणत्याही धर्मात म्हणतोय, प्रार्थना फार महत्वाची. ईसाई धर्म असो, मुस्लिम धर्म, प्रार्थनेचं नाव बदललेलं आहे, प्रार्थनेची पद्धत बदललेली आहे. प्रार्थना कुठल्याही धर्मामध्ये बंद नाही आहे, पण ते प्रार्थनेत काय मागायचंय हे कळालं पाहिजे. वेदापासून आतापर्यंत 1000 धर्मशोधा आले गेले, सगळ्यामध्ये प्रार्थना आहेत. तुम्ही शाळेत जात असताना प्रार्थना आहे. प्रार्थनेत जे मागितले त्याचा अभ्यास पाहिजे. आता मज ऐसे करी, देवा प्रारब्धवशात, पूर्व प्रारब्धवशात नाही आम्हाला चांगलं सुचत, नाही आम्हाला कंट्रोल नाही होत. आम्हाला वाटतं संत व्हावं, आम्हाला वाटतं परमार्थामध्ये यावं, कंट्रोल होत नाही ना, सद्गुणाच्या शेजारी या. आता मज ऐसे करी, माझ्याकडून होत नाही, माझ्याकडून दुर्गुण सुटले जात नाहीत. मला प्रार्थना कर, मला आशीर्वाद दे, मला जवळ घे. तुझे पाय चित्ती धरी, तुझं ज्ञान तुझं चित्तात धरलं गेलं पाहिजे. म्हणजे महाराज हे होऊ शकतं का, संपूर्ण जग प्रार्थना